केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर केला। आयकरच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही असं निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलेलं आहे। कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही हे स्पष्ट करत करदात्यांची संख्या मात्र जवळपास 2.5% वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलंय। यंदा टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। इन्कम टॅक्स स्लॅब गेल्या वर्षीप्रमाणेच असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे। विकसित भारताचा संपूर्ण अर्थसंकल्प हा जुलैमध्ये सादर केला जाईल असं सांगतानाच या अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते अंतर्भूत करण्यात आलेले आहेत आणि त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर दात्यांची संख्या, कर भरणाऱ्यांची संख्या ही जवळपास 2.5% वाढलेली आहे। काही मिनिटांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कर प्रणालीमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही। आयकरच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही। त्यामुळे करदात्यांना जी अपेक्षा होती की या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना दिलासा मिळेल ती कुठेतरी अपेक्षा काही अंशी का होईना निराशाजनक ठरलेली आहे, फोल ठरली असंच म्हणावं लागेल। महत्त्वाच्या या अपडेट्स आपण सध्या पाहतो आहोत न्यूज 18 लोकमतवर। कर प्रणालीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही। आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही। कॉर्पोरेट जो टॅक्स आहे तो 30%वरनं 22% करण्यात आलेला आहे। मात्र आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल झालेला नाही। सध्या 7 लाखांवर पर्यंतचा काही कर नाही आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही। आपण यानंतर थेट जाणार आहोत नवी दिल्लीमध्ये। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, करदात्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकचा दिलासा जरी मिळालेला नसला तरी कोणत्याही प्रकारची कपात झालेली नाही, त्या बाबतीत आपण